नाशिक जिल्ह्यात सध्या वातावरणात प्रचंड तफावत दिसून येते। सकाळी कडाक्याची थंडी आहे, दुपारी उन्हाची काहिली। अशा वातावरणामुळे द्राक्ष बागांचं मोठं नुकसान होत आहे, तर नागरिकांनाही सर्दी, ताप, खोकल्यासारखे आजार होत आहेत। नाशिक जिल्ह्यात पुन्हा थंडीचं आगमन। सकाळी थंडी, दुपारी उन्हाचा कडाका। बदलत्या वातावरणाने द्राक्ष बागांचं नुकसान। मनमाड, मालेगावसह नाशिक जिल्ह्याच्या ग्रामीण भागात थंडीचं पुन्हा जोरदार कमबॅक झालंय। निफाडचा पारा घसरून 4.2 अंशावर आलाय। थंडीसोबत दाट धुकं असून गेल्या काही दिवसांपासून दुपारी कडक ऊनही पडतंय। सकाळी पारा 4 अंशावर आणि दुपारी 36 अंशावर। अशा वातावरणामुळे त्याचा फटका द्राक्षाच्या बागांना बसून मण्यांना तडे जाऊ लागलेत। त्यामुळे द्राक्ष बागायतदारांची चिंता आता वाढली आहे। या वातावरणामुळे क्रॅकिंगचं खूप प्रमाण वाढले आणि त्या नाना पर्पल, मामा जम्बो, SSN या व्हरायटीला खूप मोठा प्रॉब्लेम येऊ राहिला क्रॅकिंगचा। त्यामुळे आम्ही उपचार करू राहिलो आणि धुराचा बी आम्ही पहाटे 3-4ला बी उठून लेबर लोक धूर बी करत्या आणि आम्ही पहाटे 3:30-4ला बी बागेला 2-2, 3-3 तास पाणी देऊ राहिलो प्लॉटला। तर याच्यावरून आमची थंडीने थोडा द्राक्षाचा बचाव होईल असं वाटतं आम्हाला। शिवाय या बदललेल्या वातावरणामुळे सर्दी, खोकला, ताप अशा साथीच्या आजारांनी डोकं वर काढलंय। त्यामुळे रुग्णालयात रुग्णांची संख्या वाढल्याचं चित्र दिसतंय। मागील 2 दिवसात ज्या पद्धतीने थंडीत अचानक वाढ झाली, त्यामुळे बरेच रुग्णांची वाढ झालेली आहे। त्यात प्रामुख्याने ज्या दिवशी पहिली कडाक्याची थंडी पडली त्यावेळेस अस्थमाचे पेशंट, म्हणजे दम्याचे पेशंट, हृदयाचे पेशंट आणि ब्लड प्रेशरचे पेशंट बऱ्यापैकी रुग्णसंख्येत वाढ झालेली पाहण्यात आली आहे। येणाऱ्या दिवसात नाशिक जिल्ह्यातील वातावरणात आणखी बदल होण्याची शक्यता आहे। त्यामुळे द्राक्ष बागायतदारांची चिंता आता चांगलीच वाढली आहे। त्याचबरोबर सकाळी प्रचंड थंडी आणि दुपारी कडाक्याचं ऊन, त्यामुळे नाशिककरांनी आपल्या आरोग्याची काळजी घेण्याची गरज निर्माण झाली आहे। विशाल मोरे, लोकशाही मराठी, मालेगाव। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।